आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग क्रमांक 20 मध्ये अपक्ष उमेदवार श्री राजेश गोसावी आणि डॉक्टर प्रतीक्षाताई सोनवणे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला। काँग्रेस पक्षाला माझी ताकद दाखवून देणार डॉक्टर प्रतीक्षाताई प्रकाश सोनवणे। सांगली आणि मिरज कुपवाड महानगरपालिका 2026 करिता सर्वच राजकीय पक्षाचे अधिकृत उमेदवारांचे प्रचाराचा शुभारंभ सुरू झाला असून या लगबगीत ज्यांना राजकीय पक्षाने डावलले, ज्यांना एबी फॉर्म दिला नाही, अशा गेली 25 वर्ष रस्त्यावरती उतरून सामाजिक कार्य करणाऱ्या पक्षाने दखल घेतली नाही, तरी न डगमगता न खचता श्री राजेश गोसावी आणि डॉक्टर प्रतीक्षाताई प्रकाश सोनवणे या दोन अपक्ष उमेदवारांनी आज या सर्व राजकीय पक्षांना आपली ताकद दाखवून दिली की जनता आमच्या पाठीशी आहे। भव्य दिव्य अशी रॅली काढून महिला व पुरुष यांचा जनसमुदाय आज या शक्ती प्रदर्शनातून त्यांनी दाखवून दिला। शास्त्री चौक, विठ्ठल मंदिर येथे दोन्हीही उमेदवारांनी दर्शन घेऊन श्रीफळ वाढवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ येथून केला। तसेच शास्त्री चौकामध्ये पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराला चौकातून सुरुवात झाली। फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आणि हलगीच्या साथीमध्ये प्रचंड अशा गर्दीमध्ये रॅलीला सुरुवात करण्यात आली। यामध्ये महिला आणि पुरुष यांची उपस्थिती प्रामुख्याने होती। प्रभागातील सर्वच नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांनी गाठीभेटी घेऊन सुरुवात केली आहे। अपक्ष उमेदवार श्री राजेश गोसावी यांचे चिन्ह फुटबॉल आणि डॉक्टर प्रतीक्षाताई प्रकाश सोनवणे यांचे चिन्ह नारळ या चिन्हावरती शिक्का मारून प्रचंड बहुमताने आम्हाला निवडून द्यावे। तसेच आमचं या प्रभागातील विकासाकरिता जे विजन आहे ते लोकांच्या समोर ते मांडत आहेत आणि त्यांच्या या विजनला लोकांच्या देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। भविष्यामध्ये महानगरपालिकेमध्ये हे दोन्ही अपक्ष चेहरे निवडून येऊन इतिहास रचतील असे नागरिकांमधून वर्तवले जात आहे। या ठिकाणी अत्यंत भावनिक पद्धतीनं ज्यांच्यावरती काँग्रेस पक्षाची ज्यांच्यावरती निष्ठा होती त्या प्रस्थापितांनी त्यांची चेष्टा केलेली आहे, पण त्या चेष्टेला उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे। कारण मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार दिलेला आहे, व्यक्तीची हत्या करू शकाल मात्र विचाराची हत्या कोणीही करू शकणार नाही, असा त्यांनी एक संदेश दिलेला आहे। तरी धन्यवाद। या ठिकाणी या प्रभागातील एक दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं त्या गोसावी समाजाचे नेते आदरणीय राजेश गोसावी यांच्याशी आपण बातचीत करीत आहोत। आज माझं नाव राजेश अमृत गोसावी, मी असाधारण गट कोकण गटातनं आज उमेदवारी लढवत आहे। माझं चिन्ह आहे फुटबॉल। आज जनतेचा पाल बघितला तर आज आम्हाला पक्षाचं तिकीट असून सुगट लोकांनी डावललं आणि आमच्यावर जे अन्याय केला त्याला वाचा फोडवण्यासाठी आज अपक्ष म्हणून उमेदवारी लढत आहे। आज बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानानुसार जे आपल्याला जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण सोडून सुगट लोक आज उमेदवारीसाठी ओपन गटामध्ये येऊन उभं राहिले आहे। आज पक्षातील जेवढे 20 नंबर वार्डातील जे उमेदवार आहेत त्या प्रत्येक लोकांची आम्हाला कॉल आली, राजेशभाई आम्हाला आमच्याकडं साथ द्या। अहो पण आम्ही म्हणलं आज तुम्हाला आम्ही साथ देणार, आम्हाला तुम्ही कधी उमेदवारी मिळवून देणार? तुमच्या घराघरातील लोकांना आज तुम्ही उमेदवारी देता, मग आम्ही काय शेळ्या मेंढ्या पाळायला पाहिजे का? यासाठी आज आम्ही सक्षम नेतृत्व घेऊन आज आम्ही उभा राहत आहे। तरी लोकांचा जनतेचा पाल आम्हाला उत्तम असल्यामुळं आज आम्ही या 10 दिवस चांगले घरोघरी जाऊन प्रचार करून लोकांची नमस्ते करून आम्ही आज त्यांच्याकडे विनंती करून मत मागणार आहे। तरी आम्हाला या भागातील 20 नंबर जनतेनं योग्य प्रकारे न्याय द्यावा आणि 15 तारखेला आम्हाला फुटबॉल या चिन्हावर निवडून द्यावं। सोनवणेताईचं आज नारळ म्हणून चिन्ह आहे। सोनवणेताईचं आज कार्य आज आम्ही बघतोय, 25 वर्ष झाले कार्य आहे। आज काल आम्ही एक महिला बैठकीला बसलो। आज महिला बैठकीत आम्हाला एक जणी सांगितले की सोनवणेताईने आमचं काम केलं, तर असे प्रत्येक ठिकाणी त्यांचे सामाजिक कार्यकर्ते आज आम्हाला दिसत आहे। तरी आम्हाला दोघांना तुम्ही यावेळी निवडून द्या, आम्ही 100% तुमच्या सेवेत हजर राहू, 24 तास उपलब्ध राहू। आणि दुसरी गोष्ट आम्ही ऑफिस करते ऑफिसमध्ये ते इव्हेंट काही महिलांचे असू दे, पुरुषांचे असू दे, वयोवृद्ध लोकांचे असू दे, समस्या असू दे, आम्हाला येऊन भेटावं, आम्हाला फोन करावं, त्यांच्या सेवेत आम्ही हजर राहू। आज आपण प्रभाग क्रमांक 20 मध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी अपक्ष उमेदवार सौ डॉक्टर प्रतीक्षाताई सोनवणे
ते अपक्ष म्हणून या ठिकाणी उभे आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे नारळ. नारळ हे शुभ प्रतीक असतं हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार. तसेच या प्रभागातील एक दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं ते माननीय राजेश भाऊ गोसावी हे सुद्धा अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी थांबलेले आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे फुटबॉल. तर आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेऊया. सुरुवातीला आपण डॉक्टर प्रतीक्षाताई सोनवणे यांची बातचीत करूया. ताई, आपण काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहात. गेले 15 ते 20 वर्ष झालं आपण या प्रभागामध्ये काँग्रेसचं काम केलं, आमदारकीची उमेदवारी लढवली. या ठिकाणी तुमची प्रस्थापितांनी चेष्टा केली असं वाटतंय का तुम्हाला? नमस्कार, माझं नाव आहे सौ प्रतीक्षा प्रकाश सोनवणे. मी अनुसूचित जाती मधून उभे आहे. माझं चिन्ह आहे नारळ. तुम्ही म्हणल्याप्रमाणे खरंच आहे. कसं आहे, गेली 25-30 वर्ष झालं मी काँग्रेसचा झेंडा घेऊन फिरत आहे. पण ते फिरत असताना कसं आहे की मी महिला सबलीकरण अनेकांची कामं वगैरे केलेली आहेत. कामाचे पुरावेसुद्धा तुम्हाला अनेक बाईटमधून सुद्धा मिळालेले आहेत. माझं संपूर्ण आयुष्य मी या काँग्रेस पक्षासाठी झिजवलं आहे. पण आता अशी वेळ आली की नेते मंडळींचं हे काम होतं की माझ्यासाठी निदान त्यांनी एक तरी सीट मागायला हवी होती. पण त्यांनी ती न मागता मला कसं म्हणजे की बाबा चला छोटी कार्यकर्ते आहे, जाऊ द्या करून. पण मी काही डगमगले नाही. कसं आहे, नेत्यांचा हात जरी माझ्या डोक्यावर नसला तरी मला कसं आहे, माझ्या जनतेची साथ, माझ्या महिलांची साथ, माझ्या आईबाबांची साथ माझ्या पाठीवर आहे. म्हणून माझ्या जनतेसाठी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी मी आज अपक्ष म्हणून उभी आहे. मला कसं आहे, जनतेचं काम करायचं आहे. गोरगरिबांची कामं मला करायचे नाही. मी करतच आलेली आहे. इथून पुढेही मी करणार आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की नेते मंडळींचा हात असणं ते नेते मंडळीला सुद्धा कळायला होतं की बाबा गेली 25-30 वर्ष झालं आपली ही कार्यकर्ती ग्रासरूटपासून कामं करत आहे. तर तिला आपण न्याय द्यायला हवा. परंतु कसं आहे, कोणीतरी येतो आणि त्याचं वर्चस्व गाजवतो असं हे झालेलं आहे. तरी असो मी कोणाला जास्त दोष देणार नाहीये. माझं जे काम आहे जनतेपुढे यायचं, जनतेची कामं करायची, ते मी करतच राहणार आहे. माझं चिन्ह आहे नारळ. सगळ्या माय भगिनींचं सगळ्यांचं मला आशीर्वाद आहे. सगळ्यांचं मला आशीर्वाद आहे. सगळेजण म्हणतात ताई आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे, तुम्ही पुढे वा, आम्ही तुमच्या पाठीचे. हाच आशीर्वाद लाख मोलाचा आहे. मला पैशाने मत विकत घेता येतं पण अशी माणसं विकत घेता येत नाही. आणि मिरजचं हे वैशिष्ट्य आहे की मिरजमध्ये जो कोण ग्रासरूटपासून काम करत आलेला आहे जनता त्याच्याच पाठीशी नेहमी उभी राहते. किती पैशाचा पाऊस पडा पण धनलक्ष्मी विरुद्ध जी जनलक्ष्मी असते तीच नेहमी निवडून येते आणि तीच नेहमी साथ देत असते. खाजाबाबाच्या दरबारामध्ये किती उलटापालट होते हे खाजाबाबालाही माहिती आहे आणि इथल्या जनतेलाही माहिती की खाजाबाबा नेहमी न्याय करणाराच असतो. जो काम करतो त्याच्या पाठीशी नेहमी खाजाबाबा असतो. आज आपली ही नगरी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिवाजी महाराज यांचे जे अनुकरण करणारे आपण सगळी लोक आहोत. तर सगळ्या लोकांनी आम्हाला पाठीशी घातलेलं आहे, साथ दिलेला आहे. मी सगळ्यांशी कामं करत आलेले आहे आणि इथून पुढे मी कामं त्यांची करणार आहे. धरती ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून धरती ही दीनदुबळ्या दलितांच्या तळहातावरती उभी आहे. ते लोकशाही अण्णाभाऊ साठे. समाजात राजकारण करण्यापेक्षा समाजासाठी राजकारण करा हा उदात्त विचार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्यांनी मानवंदना दिलेले आहे. या ठिकाणी डॉक्टर प्रतीक्षाताई सोनवणे यांचे पतिदेव यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. प्रकाश सोनवणे आमच्या विशेष प्रभाग क्रमांक SC महिलामधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे. त्यांचं चिन्ह आहे नारळ. त्याचबरोबर आमचे मित्र राजेश गोसावी जे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांचं चिन्ह आहे फुटबॉल. हे दोन अधिकृत उमेदवार हे पूर्वीपासून जवळजवळ माझ्या माहितीला 25 वर्षापासून हे प्रत्येक पक्षामध्ये कार्यरत आहेत. राजूने जे त्याचा पक्षाचे नियम वगैरे पाळले होते आमच्या काँग्रेस पक्षाला अनेक हे धोरणे राबवून या मिरज शहराच्या उपाध्यक्षापासून अध्यक्ष झाले, शहर जिल्हा अध्यक्ष झाले, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य झाल्या, त्यानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस झाले. या खूप मोठ्या पदावर पदं भोगत असताना देखील काँग्रेसनं आमच्यावर अन्याय केला. तो अन्याय म्हणजे कधी भरून न निघणारी बाब आहे. तेव्हा येणाऱ्या महापालिकेच्या 2025 पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जनतेनं एकच ठरवलं
की काहीच असलं तर पक्षाकडे आता आमचं वोट नाही. फक्त अपक्ष जे प्रामाणिक आहेत ज्याची तिकीट कापलेले आहेत ज्यांना विरोध केलेला आहे तर त्यांच्या विरोधात जनताच आता त्या काठीघून उभारलेले आहे. ह्या वेळेला प्रतीक्षा सोनवणे आणि ह्या वेळेला राजू गोसावी हेच या प्रभाग 20 मधून विजय होतील असा माझा ठाम निराधार आहे. या ठिकाणी आपल्या प्रभागातील गोसावी समाजाचे ज्येष्ठ नेते नामदेव गोसावी यांच्याशी आपण बातचीत करूया. 40 वर्षे शिवसेनेमध्ये काम करत आहे. यावेळेला आमच्या भावाला वार्डामध्ये उभं करायचं, काही समाजसेवा करायची म्हणून त्याला उभं केलं आणि शिवसेनेवाल्याकडं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडं आणि त्यांच्या आंदोलनाकडे सांगून मागणी केली. त्यांनी तिकीट दिलं नाही आणि ते आम्हाला फसवलं. म्हणून आम्ही त्यावेळेला गोसावी समाज अखंड 500 मतदारसंघ आहे आणि इथं आमचे बाकीचे आहे सगळे मिळून आम्ही राजेश गोसावी व सोनवणे ताईला विजय करणार हे नक्की उतरलो. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.